श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. तरंग पाणिये विन सुकती, रश्मी वाती विन न देखती, तैसे मीची ते मी नोहती विस्मो देखे. हे आत बाहेर मिया कोंदले, जग निखिल माझेची ओतिले, की कैसे कर्मतया आड आले, जे मीची नाही म्हणती. परी अमृत कुहा पडिजे, का आपण पया ते कडिये काढिजे, ऐसे अर्थी काय कीजे अप्राप्तासी. ग्रासा एका अन्नासाठी, अंधू धावत हे किरीटी, आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. तैसे ज्ञान जै सांडूनी जाये, ते ऐसी दशा आहे, म्हणोनी की जे केले नोहे ज्ञाने विन. आंधळ्या गरुडाचे पांख आहाती, ते कवना उपेगा जाती, तैसे सत्कर्माचे उपेगे ठाती ज्ञाने विन. देख पागा किरीटी, आश्रमधर्माची या रहाटी, विधिमार्गा कसवटी जे आपणची होती. यजन करिता कौतुके, तिही वेदांचा माता तुके, क्रियाफळेसी उभी ठाके पुढा जया. ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणची यज्ञाचे स्वरूप, तिही तया पुण्याचे नी नावे पाप जोडिले देखे. जे श्रुतित्रया ते जाणोनी, शतवरी यज्ञ करुणी, यजिलिया माते चुकोणी स्वर्गावरती. जैसे कल्पतरू तळवटी, बैसोनी झुळिये देतसे गांठी, मग निदैव निघे किरीटी दैन्याची करू. तैसे शतक्रतू यजिले माते, की इप्सिताती स्वर्ग सुखाते, आता पुण्य की हे निरुते पाप नो हे. म्हणोनी मजविन पाविजे स्वर्गू, तो अज्ञानाचा पुण्य मार्गू, ज्ञानिये तया ते उपसर्गू हानी म्हणती. एरवी तरी नरकीचे दुःख, पावोनी स्वर्गा नामकी सुख, वाचुनी नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप माझे. मज येता पै सुभटा, या द्विधागा अभांटा, स्वर्गू नरकू या वाटा चोराचिया. स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. आणि मजची माझी असता, जेने मे दुर्हावे पंडुसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जिभण तुटे काई. परी हे असो आता प्रस्तुत, एके या परी ते दीक्षित, यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. मग मी न पविजे ऐसे, जे पाप रूप पुण्य असे, तेने लाधलेनी सौरसे स्वर्गा येती. जेथ अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिखे वाहन, राजधानी भुवन अमरावती. जेथ महासिद्धींची भांडारे, अमृताची कोठारे, जे गावी थिल्ला खिल्लारे कामधेनूंची. जेथ ओळगे देवपायिका, सैंघ चिंतामणीची या भूमिका, विनोद वनवाटिका सुरतरुंची या. गंधर्वगात गाणी, जेथ रंभे ऐशिया नाचनी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतौरिया. मदन ओळगे शेजारे, जेथ चंद्र शिंपे सांबरे, पवना ऐसे म्हणिया रे धावने जेथ. पै बृहस्पती मुख्य आपण, ऐसे स्वस्ती श्रियेचे ब्राह्मण, ताटिये सुरगण बहुवस जेथे. लोकपाळ रांगेचे,
राऊत जिये पदवीचे उच्चे श्रवाखाचे खोलनिये हे असो भू ऐसे भोग इंद्रिय सुखा सरिसे ते भोगी जती तव असे पुण्यलेशू मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका जैसा वेश्या भोगी कवडा वेचे मग दारही चेपू नये तियेचे तैसे लाजिरवाने दीक्षिताचे काय सांगो एवं तिथिया माते चुकले जिही पुण्ये स्वर्ग कामिले तया अमरपण ते वावो झाले अंती मृत्यू लोकू मातेचिया उदर कुहरी पचुनी विष्टेच्या दाथरी उकडुनी नवमासवरी जन्म जन्मो निमरती अगा स्वप्नी निधान फावे परिचेयलिया हारपे आघवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे अर्जुना वेदविद जरी जाहला तरी माते नेनता वाया गेला कणसांडुनी उपन्निला कोंडा जैसा म्हणूनी मज एके विन हे त्रयी धर्म अकारण आता माते जानोनी काही नेन तू सुखिया होसी पै सर्व भावेसी उखिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेने तैसा मी वाचूनी काही आणिक गोमटेची नाही मजची नाम पाही जिने या ठेविले ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित सांते माते जे उपासिती तया ते मीची सेवी ते एकवटुनी जे क्षणी अनुसरले गा माझिये वाहनी तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली मग तिही जे जे करावे ते मजची पडिले आघवे जैसी अज्ञात पक्षाचे निजिवे पक्षिणी जिये आपुली तहान भुकनेने तान्हया निकेते माऊलीस चिकरणे तैसे अनुसरले जे मज प्राणे तयांचे सर्व मी करी तया माझिया सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी कोड का सेवा म्हणता तरी आड प्रेम सुये ऐसा मनी जो जो धरिती भावो तो पुढा पुढा लागे तया देवो आणि दिधलियाचा निर्वाहो तोही मीची करी हा योगक्षेमू आघवा तयांचा मजची पडिला पांडवा जयांची या सर्व भावा आश्रयो मी आता आणिकही संप्रदाये परिमाते नेनती समवाये जे अग्नि इंद्र सूर्य सोमाये म्हणूनी यजती तेही कीर मातेची होय का जे हे आघवे मीची आहे परी ते भजती उजरी नव्हे विषम पडे पाहे पा शाखा पल्लव रुखाचे हे काय नवती एकाच बीजाचे परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे का दहाही इंद्रिये आहाती इये जरी एकेची देहीची होती आणि इही सेविले विषयो जाती एकाची ठाया तरी करोनी रससोय बरवी कानी केवी भरावी फुले अनोनी बांधावी डोळा केवी तेथ रसू तो मुखेची सेवावा परिमळू तो घ्राणेची घ्यावा तैसा मी तो यजावा मीची म्हणोनी एर माते नेनोनी भजन ते वायाची गा आने आन मनोकर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे एरवी पाहे पापंडू सुता या यज्ञोपहरा समस्था मी वाचूनी भोगता कबनू आहे मी सकळा यज्ञाचा आदी आणि यजना या मीची अवधी
की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पितरोद्देशे. माझे मज देती तैसे परी आनानी भावी. म्हणूनी ते पार्था माते न पवतीची सर्वता. मग मनी वाहिली जे आस्था तेत आले. मने वाचा करणी जयांची भजने देवांची आवाहनी. ते शरीर जातीये क्षणी देवची जाले. अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते. जीवित सरलिया तयांते पितृत्ववरी. का क्षुद्र देवतादी भूते तियेची जयांसी परमदैवते. जिही अभिचारिकी तया ते उपासिली. तया देहाची जवनिका फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली. एवं संकल्पवशे फळली कर्मे तया. मग मीची डोळा देखिला जिही कानी मीची ऐकिला. मीची मनी भाविला वाणिला वाचा. सर्वांगी सर्वा ठाई मीची नमस्कारिला जिही. दान पुण्यादिके जे काही ते माझियाची मोहरा. जिही मातेची अध्ययन केले ते आंत बाहेरी मियाची धाले. जयाचे जीवित्व जोडले मजची लागी. जे अहंकारू वाहत आगी आम्ही हरीचे भूषावया लागी. जे लोभिये एकची जगी माझेनी लोभे. जे माझेनी कामे सकाम जे माझेनी प्रेमे सप्रेम. जे माझी आभुली सभ्रम नेनती लोक. जयाची जानती मजसी शास्त्रे मी जोडे जयांचे निमंत्रे. ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज. ते मरणा ऐलीच कडे मज मिळोनी गेले पुढे. मग मरणी आणिकीकडे जातील केवी. म्हणोनी मद्याजी जे जाहाले ते माझियाची सायुज्या आले. जिही उपचारा मिशे दिधले आपण पे मज. पै अर्जुना माझे ठाई आपण पेवीन सौरसू नाही. मी उपचारे कव नाही ना कळेगा. एथ जाणीव तरी तोची नेने. आथिले पण मिरवी तेची उणे. आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काही चिन्हवे. अथवा यज्ञदानादी कीर्ती का तपे हनजे हुटहुटी. ते तृणा एकासाठी नसरे एथ. पाहे पा जाणिवेचे निबळे. कोण्ही वेदापासूनी असे आगळे. की शेषाहुनी तोंडाळे बोलके आधी. तोही अंथरुणा तळवटी दडे. एरू नेती नेती म्हणून बहुडे. एथ सनकादिक वेडे पिसे जाहले. करिता तापसांची कडसणी कवनू जवळा ठेविजे शूळ पाणी. तोही अभिमानू सांडुनी पायवणी माथा वाहे. ना तरी आथिलेपणे सरिसी कवनी आहे लक्ष्मी ऐसी. श्रिये सारिखिया दासी घरी जियेते. तिया खेळता करीती घरकुली. तया नामे अमरपुरे जरी ठेविली. तरी न होती काय बाहुली इंद्रादिक तयांची. तिया नावडोनी जेव्हा मोडती तेव्हा महेंद्राचे रंक होती. तिया जेवते झाडा पाहती ते कल्पवृक्ष. ऐसिया जियेचिया जवळिका सामर्थ्य घरीचिया पायिका. ते लक्ष्मी मुख्य नायिका न मनेची एथ. मग सर्वस्वे करुणी सेवा अभिमानू सांडूनी पांडवा. ते पाय धुवावयाची दैवा पात्र जाहाली.
म्हणोनी थोरपण परा सांडिजे, येथ उत्पत्ती आघवी विसरिजे, जै जगा धाकुटे होईजे, तै जवळिक माझी. अगा सहस्त्र किरणांची ये दिठी, पुढा चंद्रही लोपे किरटी, तेत खद्योतका हुटहुटी, आपुलेनी तेजे. तैसे लक्ष्मीयेचे थोरपण नसरे, जेथ शंभूचे ही तपन पुरे, तेथ एर प्राकृत हेंदरे, केवी जाणो लागे. या लागी शरीर सांडोवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरिजे, संपत्ती मधु सांडिजे, कुरवंडी करुणी. मग निस्सीम भाव उल्हासे, मज अर्पावयाचे निमिसे, फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. भक्तू माझी याकडे दावी, आणि मी दोन्ही हात ओढवी, मग देठून फेडिता सेवी आदरेसी. पैगा भक्तीचे निनावे, फुल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे, परिमुखीची घाली. हे असो कायसी फुले, पानची एक आवडते जाहले, ते साजूकही न हो सुकले भलतेसे. परी सर्व भावे भरले देख, आणि भुकेला अमृते तोखे, तैसे पत्रची परितेने सुखे आरोगू लागे. अथवा ऐसेही एक घडे, जे पालाही परी न जोडे, तरी उदकाते तव साकडे नव्हेल की. ते भलतेथ निमोले, न जोडिता आहे जोडले, तेची सर्वस्व करुणी अर्पिले जेने मज. तेने वैकुंठा पासोनी विशाळे, मज लागी केली राऊळे, कौस्तुभा होनी निर्मळे लेनी दिधली. दुधाची सेजारे, क्षीराब्दी ऐसी मनोहरे, मज लागी अपारे सृजिली तेने. कर्पूरचंद आगरू, ऐसिया सुगंधाचा महामेरू, मज हातीवा लाविला दिन करू दीपमाळे. गरुडा सारिखी वाहने, मज सुरतरुची उद्याने, कामधेनुची गोधने अर्पिली तेने. मज अमृताहुनी सुरसे, बोनी ओगरिली बहुवसे, ऐसा भक्ताचेनी उदकलेशे परितोषे गा. हे सांगावे काय किरीटी, तुवाची देखिले आपुलिया दिठी, मी सुदामयाचिया सोडी गांठी पवयांसाठी. पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलतेया. एर पत्र पुष्प फळ, हे भजावया मिस केवळ, वाचुनी आमचा लाग निष्फळ भक्ती तत्व. म्हणोनी अर्जुना अवधारी, तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते. जे जे काही व्यापार करिसी, का भोगहन भोगिसी, अथवा यज्ञी यजिसी नाना विधी. ना तरी पात्र विशेषे दाने, का सेवका देशी जीवने, तपादी हन साधने व्रते करिसी. ते क्रिया जात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. परिसर्वता आपुले जीवी, केलियाची से काहीची नुरवी, ऐसी धुओनी कर्मे द्यावी माझिया हाती.